गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0. भारत सरकार आणि राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉडकास्ट अनुभव 2.0. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आशिष तिवारी, प्रोग्रॅम प्रोड्युसर डॉक्टर विनोद शहा आणि गणेश डावळे, निर्मिती आधीश पायगुडे, स्टुडिओ एल्कॉम पुणे, ध्वनिमुद्रण मुकुंद फडकले. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. नमस्कार, मी डॉक्टर भास्कर हर्षे पुन्हा आपल्या भेटीला येतो आहे. गेल्या भागात आपण वृद्धांचा मधुमेह हे एक मोठं आव्हान आणि याच्याबद्दल थोडीशी माहिती घेतली. या शास्त्रीय माहिती व्यतिरिक्त आत्ता मी तुम्हाला एक घडलेला किस्सा सांगणार आहे. यातली पात्रांची नावं काल्पनिक आहे, पण स्थळ, काळ, वेळा आणि संस्था या मात्र सत्य आहेत. 5 जानेवारी 2024 हा दिवस मला पूर्ण स्मरणात आहे. असाच मी डायबेटिक असोसिएशनच्या OPDमध्ये रुग्ण तपासत संध्याकाळी बसलो होतो आणि त्यावेळेला मधुकर देशपांडे माझ्यासमोर आले. गेल्या 6 महिन्यात मधुकर देशपांडे यांनी मला कधी तब्येत दाखवायला आलेच नव्हते. मी त्यांना विचारलं, कुठे गुडूप होता मधुकरराव, तुम्ही भेटला नाही, तुम्हाला डायबेटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, वेळच्या वेळेला तपासण्या करायला यायला पाहिजे आणि इथल्या संस्थेच्या योजनांचा फायदा घ्यायला पाहिजे, गेला होतात कुठे? मधुकरराव म्हटलं, डॉक्टर काय सांगू मी तुम्हाला, गेले 6 महिन्यापासून आम्ही अमेरिकेत आहोत. मुलगा शरद आणि सून रोहिणी तिकडेच ग्रीन कार्ड घेऊन स्थायिक व्हायचं म्हणतात आणि ते झालेले पण आहेत. नात निशा लहान आहे, तिचा सहवास मिळावा म्हणून आम्ही दोघंही तिथे राहायला गेलो होतो. पण दुर्दैवाने 3 महिन्यापूर्वी माझ्या पत्नीचं, माधुरीचं तिथेच निधन झालं. धक्का फार मोठा होता. पुढचे 3 महिने मी तिथे कसेबसे काढले, पण ते अमेरिकेतलं जीवन कंटाळ मी झाला. ना कोणी ओळखीचं, ना पाळखीचं, ना बोलायला कोणी माणूस आहे की नाही. प्रत्येक गोष्टीवरती मुलांच्यावरती अवलंबून स्वतः काही करता येत नाही. आणि मी तर असा स्वावलंबनाने जगणारा माणूस. कुठे जायचं म्हटलं तर गाडी चालवा, तिथं लांब जा, बाजारात जाऊन वस्तू आणा, आपल्याला तिथल्या चालीरीती माहीत नाहीत. फारच कंटाळा. म्हणून मी माझ्या मुलाकडे हट्ट केला की नाही, मला परत आपल्याला स्वप्नशिल्प सोसायटीमध्ये जाऊन राहायचं, आपल्या फ्लॅटमध्ये जाऊन राहायचं. माझा तिथे मित्रवर्ग आहे, त्याच्याबरोबर माझा मन रमेल. तिथल्या देशाची मला सवय आहे, तिथल्या मातीची मला सवय आहे, मला तिथं राहायचं आहे. आणि आपण अधूनमधून भेटत जाऊच की. आणि मी तसा सक्षम आहेच. तुम्हाला माहिती आहे की मला आता रक्तदाब आहे नियंत्रित आहे, ब्लड प्रेशर आहे नियंत्रित आहे. काय 7 वर्षापूर्वी तुम्हाला हेही माहिती आहे की माझी अँजिओप्लास्टी झाली आणि हृदयाचा काय फारसा एक छोटासा अटॅक येऊन गेला, पण त्याचासुद्धा काय फार मोठा परिणाम काही झालेला नाही. असं सगळं व्यवस्थित असताना, मी पूर्ण सक्षम असताना मी इथे कशाला राहू? मी येत जाईन अधूनमधून, तुम्ही या आधीमध्ये. म्हणजे माझाही वेळ तिकडे मित्रांच्यात जाईल, मलाही एकटेपणाचं दुःख होणार नाही. आणि नाहीतरी इथं काय होतं की दिवसभर तुम्ही दोघंही कामाला जाता, निशा पण शाळेत जाते, मग मी दिवसभर एकटाच असतो, ना कोणी बोलायला, ना काही भिंतींच्याकडे. मला खरंच कंटाळा येतो. म्हणून मी इथे परत आलो. म्हणून मी आता नियमितपणे तुमच्याकडे तब्येत दाखवायला येणार आहे. मी म्हटलं, वा, चांगला निर्णय घेतला, तुम्ही या इथे. असं चालू झालं. थोडे दिवस गेल्यानंतर मधुकरराव येत होते. त्यांना मध्ये एक छोटासा पायाला मार लागला होता, ते पडले, पाय मुरगळला होता. स्वतः जरा काही गोष्टी करता येत नव्हत्या. मुलं आणि सून तिथून नेहमी चौकशी करत होते. एकुलते एक मुलगा त्याचं पित्याबद्दलचं कर्तव्य पार काढायचा प्रयत्न करत होता 7 समुद्रापलीकडनं. त्यांनी म्हटलं की मधुकरराव, तुम्ही आता बाबा तुम्ही एकटं अजिबात राहू नका, मी सोबतीला कोणीतरी तुम्हाला दिवस रात्र माणूस ठेवतो. आणि तसं त्यांनी दिवस रात्र
माणूस ठेवला. होता होता 5-6 महिने आणखीन तसेच निघून गेले आणि साधारण ऑगस्ट-सप्टेंबरचा सुमार असेल, गणपती नुकतेच होऊन गेले होते आणि अचानक मला स्वप्नशिल्पाच्या सेक्रेटरीचा फोन आला. डॉक्टर हर्षे, तुमचे देशपांडे नावाचे जे पेशंट होते ना, ते इथे बेशुद्ध अवस्थेत सापडलेत, तर तुम्ही ताबडतोब ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करा, त्यांना हॉस्पिटलला दाखल करायचं आहे. मी म्हटलं, तुम्ही कसे फोन करताय? त्यांच्याबरोबर तर केअर टेकर म्हणून 2 माणसं राहतोय, ते नाहीत का? अहो काय सांगायचं तुम्हाला, आदल्या रात्री रात्रपाळीचा माणूस आलाच नाही आणि दिवसपाळीचा माणूस सुट्टीवर होता, तोही आलाच नव्हता आदल्या दिवशी. त्या दिवशी ते पूर्णपणे एकटेच होते आणि रात्री केव्हा तरी त्यांना ते बेशुद्ध झाले. जेव्हा आत्ताच दिवसपाळीचा माणूस आला, ते दार उघडेनात म्हणून तो माणूस माझ्याकडे आला त्यांच्या फ्लॅटची किल्ली मागायला. मग मी किल्ली घेऊन तिथे गेलो, दार उघडलं तर हे हॉलमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते, काही हालचाल करत नव्हते. मी म्हटलं, आता मी तिथे व्हिजिटला येत नाही, तुम्ही ताबडतोब हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स बोलवा आणि त्याला ॲडमिट करा. मी त्यांना लगेच पुन्हा हॉस्पिटलला ॲडमिट केलं आणि तपासण्या केल्या. त्याच्यामध्ये असं कळलं की त्यांच्या मेंदूच्या भागाला इजा झालेली आहे आणि त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला आहे. साखरेचं प्रमाण फारसं बिघडलेलं नव्हतं, थोडंफार जास्त झालं होतं. ब्लड प्रेशर मात्र खूप वाढलं होतं. त्यांना ICUत ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली. मुलाला फोन गेला, मुलगासुद्धा लगेचच्याच विमानाने रजा घेऊन मुलगा आणि सून आणि फॅमिली इथं आले. 15 दिवसाच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज करायचं परवानगी मिळाली आणि 15 दिवसांनी त्यांनी हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज घेऊन परत ते आपल्या स्वप्नशिल्पाच्या वास्तूमध्ये गेले. या वास्तूमध्ये गेल्यानंतर तिथे मुलाची रजा 1-1.5 महिन्याची होती. पुढे त्यांनी 2 महिने ते एकंदर तो रजा घेऊन आला होता. तो मुलगा सून तिथं थांबले, त्यांची सेवा केली होती. त्यांच्या घरात 2 माणसं त्यांनी नेमली आणि ते तिथे त्यांच्या सेवेमध्ये मग्न होते. मध्ये मध्ये फक्त फोन करून रक्तदाब आटोक्यात आहे, शुगर आटोक्यात आहे हे कळवत होते. औषध योजना चालूच होती. होता होता जाण्याच्या पूर्वी 8 दिवस आधी शरदनी मला घरी बोलवलं. घरी गेलो आणि ते मला म्हणायला लागले की डॉक्टर, आता प्रॉब्लेम असा आहे की या पक्षाघाताच्या आजारामध्ये त्यांचा नीट बोललेलं कळत नाही, लक्षात राहत नाही त्यांच्या आणि त्यांच्या वाचेवर परिणाम झाला आहे. पण त्यांना एवढं मात्र नक्की कळतं की आपण आपल्याच घरात आहोत, आपल्याला दुसरीकडे कुठे नाही आहे एवढं कळतं. मी त्यांच्याकडे वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय काढला, हे करायचं म्हटलं, पण ते काय ऐकत नाहीत. तर तुम्ही समजावून सांगता का त्यांना? मी गेलो तिथे, त्यांना बघितलं तर त्यांची अवस्था खरंच बिकट होती. त्यांच्या उजव्या हातावरनं वारं गेलेलं होतं, थोडासा परिणाम वाचेवरती पण झालेला होता आणि थोडंफार म्हणजे लक्षात राहत होतं, पण ते स्वतःची सुद्धा औषधं घेणं सक्षम नव्हते. पण ते एवढं मात्र ठासून त्यांना जमेल तेवढ्या स्पष्टपणे उच्चार करून सांगत होते की मला इथंच राहायचं आहे आणि मला दोन्ही वेळच्या मुलांनी व्यवस्था केलेली आहे केअरटेकरची, तर मी इथेच माझ्या घरात राहणार, इथेच माझं काय व्हायचं ते होऊ दे. मग मी त्यांना समजून सांगितलं, अहो मधुकरराव, तुमच्या एक लक्षात येत नाही का, तुमची ही अवस्था झाली, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये बेशुद्धवत नेलं, तर तुम्ही कित्येक तास एकटे घरात पडत होता, कुणाला माहिती नाही, 2 केअरटेकर असून दोघंही सुट्टीवर होते आणि आता असं तुम्ही राहायचं म्हणताय, हे कसं शक्य आहे आणि तुम्हाला औषधं कोण देणार, वेळेवर कसं राहणार तुम्ही? मी त्यांची औषधं योजना बघितली. खूप मोठी औषधाची यादी होती. जेवढी औषधं कमी करता येतील तेवढा मी प्रयत्न केला आणि एक साधारणपणे 15-20 औषध संख्या 5-7 वेळ औषधांवरती आणली आणि त्याच्यामध्ये 2-3 ड्रग्सचं कॉम्बिनेशन असले एकत्र असलेल्या गोळ्यांचं प्रमाण अधिक वाढवून हे थोडंसं केलं. तसंच मधुमेहाच्या गोळ्यासुद्धा देताना ज्यांची परिणामकारकता लवकर संपेल आणि जास्त काळ टिकणार नाही अशा प्रकारची औषधं निवडून दिली की त्यांना हायपोग्लायसेमिया होऊ नये. जवळजवळ तासभर मी त्यांना समजत होतो, पण तासाभरांनी त्यांना माझा मुद्दा पटला आणि मग मी त्यांना म्हटलं की आपण अशा संस्था शोधूया आणि कुठे असं केअर चांगली घेतली येईल की इतर लोकही असतील, तिथे डॉक्टर येऊन व्हिजिट करतील, त्याच्यानंतर कुठली मदत वेळच्या वेळेला मिळेल असं आपण शोधूया. आणि शोध घेता घेता
आम्हाला लगेच कळलं की पुण्यातच जनसेवा फाउंडेशन जे फाउंडेशन आहे या संस्थेतर्फे अशा वृद्धांना आधार दिला जातो, सहारा दिला जातो. आणि मग लवकरच आम्ही डॉक्टर विनोद शहांची पण गाठ घेतली. त्यांना सांगितलं, परिस्थिती समजून सांगितली. ते जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून काम करतात आणि त्यांनी तत्परतेने मान्यता दिली. आणि मग आम्ही शरदनी आणि आम्ही त्यांना जनसेवा फाउंडेशनमध्ये नेलं. सुरुवातीला ते अजिबात तयार नव्हते. इथं माझं कसं होईल, माझं घर बरं, आपलं घर केव्हाही चांगलं, हा त्यांचा ताठरपणा कायम होता. पण जसं जसं ते त्या फाउंडेशनच्या आश्रमामध्ये किंवा त्यांच्या तिथे दाखल झाले आणि तिथे राहायला लागले, पहिले 1-2-3 दिवस त्रास झाला. हळूहळू वातावरणाचे रुळले. तोवर शरद आणि त्याच्या कुटुंबाची जायची वेळ झाली होती आणि ते त्या ह्याच्यामध्ये निघून गेले. आणि नंतर जो एकलेपणा यांना जाणवणार असता घरात राहिले असते तर, आता शरदने आणि फक्त केअरटेकर आपण तो यावेळेला मात्र मधुकररावांच्या कमी प्रमाणात जाणवलेला दिसला. हळू वातावरणाची निर्णयानंतर त्यांना सवय झाली. तिथलं वातावरण त्यांना खूप आवडायला लागलं आणि त्यांची तब्येत हळूहळू सुधारायला लागली. योग्य औषध योजना, व्यायाम, फिजिओथेरपीचा व्यायाम आणि त्याचं ट्रेनिंग घेत घेत आता मधुकरराव स्वतः उभे राहून चालू शकतात, स्वतः ॲक्टिव्हिटी चांगल्या करू शकतात. थोडंसं विस्मरण होतं, पण तरीसुद्धा काही वेगवेगळ्या प्रकारे औषधांची पॅकिंग वापरून आणि जनसेवा फाउंडेशनमधल्या लोकांच्या सहकार्याने ते आपले आजार काबूत ठेवू शकतात. आणि जो एक उत्तरार्धातला काळ आहे, त्यांचा उत्तरार्धातला जो आयुष्याचा काळ आहे, ते चांगल्या प्रकारे जगतात. शरद त्याच्या मुलाला आणि त्याच्या कुटुंबियांनासुद्धा आता थोडासा मनाला दिलासा आला आहे की अरे, आपण आपल्या करिअरकरता आपण आपल्या वडिलांना टाकून आपण अमेरिकेतून स्थायिक झालो आणि त्यांचं तिकडे कसं होत असेल. मला वाटतं हा घरोघरी हाच आता होणारा मोठा प्रॉब्लेम आहे, मोठी समस्या आहे आणि याच्यावरती मात करण्याकरता अशा संस्थांनी कार्यरत राहणं ही खूप महत्त्वाचं आहे. तर या वृद्धापकाळात येणारे ही जी आव्हानं आहेत की आपलं दिनचर्या राखणं, आपली औषध योजना व्यवस्थित करणं, आपल्या रोगांवर नियंत्रण कसं आहे ते वेळोवेळी तपासून बघणं, डॉक्टरांचा सल्ला घेणं, ही सगळी आव्हानं या अशा संस्थांतर्फे पेलली जातात. आमची डायबेटिस असोसिएशन ऑफ इंडियासुद्धा अशा या संस्थांना मदत करत असते. तेव्हा सांगायचं तात्पर्य की वृद्धत्व काळातला मधुमेह हा त्याचा सखा सोबती खूप काळजीपूर्वक जपावा लागतो आणि त्यांना शेवटपर्यंत चांगलं आयुष्य देण्याचा प्रयत्न आपल्याला सतत करावा लागतो. कुणाच्याही आयुष्यातला आपण एकही सेकंद कमी जास्त करू शकत नाही. फक्त आमचं काम काय, तर क्वालिटी ऑफ लाईफ ज्याला म्हणतात की योग्य जीवन सुस्थितीत चांगल्या पद्धतीने जगता येईल, त्याची सर्वतोपरी सहाय्य करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि हे आम्ही पार पाडत असतो. नमस्कार.